सर क्या प्रतिक्रिया देना चाहेंगे? कुछ नहीं, ये अनधिकृत मस्जिद और अनधिकृत लाउड स्पीकर भोंगे जब तक महाराष्ट्र से हटाएंगे नहीं, तब तक हमारा यह आंदोलन जारी रहेगा। ये मस्जिद माफिया आहे, लेन माफिया, लेन जिहाद करणाऱ्यांवर कारवाई होणारच। मुलुंडच्या पोलिसांनी चांगलं काम केलं आहे, परंतु आणखीन पुढे कारवाई करावीच लागणार। मुलुंड पोलीस स्टेशन पुढे कारवाई करणार, करावी लागणारच। सगळे अनधिकृत मस्जिद आणि भोंगे बंद होणारच। भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुलुंड पोलीस स्थानकामध्ये या ठिकाणी बघू शकतो आपण ताब्यात घेतलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची गर्दी पाहू शकतो आणि जे किरीट सोमय्या आहे त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे मुलुंड पोलिसांकडून। किरीट सोमय्या जे आहे त्यांनी सांगितलेलं होतं की जे मुलुंड पोलीस ठाणे आहे त्या बाहेर आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहे आणि पोलीस ठाण्याबाहेर जेव्हा किरीट सोमय्या यांनी ठिय्या आंदोलन केलं त्यावेळी किरीट सोमय्या यांनी ज्यावेळेस पोलिसांनी यावेळेस त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस स्थानकामध्ये नेण्यात आलेलं आहे। जे अनधिकृत भोंगे आहेत आणि अनधिकृत मस्जिद आहे या संदर्भात हे सर्व किरीट सोमय्या यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आता पोलिसांनी किरीट सोमय्या यांना रस्त्यावरून साईडला काढत या ठिकाणी पोलीस स्थानकामध्ये आणल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी पोलीस स्थानकाच्या आवारामध्ये जो पॅसेज आहे त्या पॅसेजमध्ये या ठिकाणी किरीट सोमय्या यांना खुर्च्या लावण्यात आलेल्या आहे। किरीट सोमय्या यांच्यासोबत आमदार जे आहेत घाटकोपरचे मिहिर कोटेचा ते देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी तीव्र आंदोलन झाल्याचं पाहायला मिळतंय। जे मुलुंड परिसर असेल किंवा या आजूबाजूचा जो परिसर असेल या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनधिकृत भोंगे असतील, अनधिकृत मस्जिद असेल त्या संदर्भात किरीट सोमय्या मागच्या 4 ते 5 महिन्यांपासून लढा उभारत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या विरोधात पोलिसांकडून आता कुठेतरी कारवाई होत नाहीये असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। 5 एप्रिलला या ठिकाणी पोलिसांनी नोटीस बजावलेली होती, मात्र अद्याप 17 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला होता, मात्र काल 17 तारीख निघून घेतली, मात्र जे अनधिकृत मशीन आहे त्यावरील भोंगे आहेत ते कुठेही निघाले नाहीयेत। पोलीस नुसतं नोटीस देतात मात्र